शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे आपल्या सोबत आहेत. आगामी महापालिका निवडणूक आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत आणि पंचायत समितीच्या निवडणूक अगदी तोंडावर आल्या आहेत. कशा पद्धतीनं पक्षाची तयारी सुरू आहे? नुकत्याच आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि घवघवीत असं यश महायुतीला मिळालं. महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि साहजिकच विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे. परंतु ओबीसी आरक्षणाचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, ही 22 जानेवारीची तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. ह्या तारखेमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात निकाल लागेल. निकाल जर लागला तरच निवडणुका ह्या होणार आहेत. आणि आता संकेत असे मिळत आहे शासनाकडून, की मे किंवा जूनमध्ये ह्या निवडणुका होतील. साहजिकच आमची शिवसेना म्हणून एकदम जबरदस्त अशी तयारी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशानं, तसं आमचे नेते, मराठवाड्याचे नेते माजी मंत्री सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारीला आम्ही लागलेलो आहे. त्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व स्थानिक स्वराज्याच्या पुन्हा मार्केट कमिटी हे निवडणुका येणाऱ्या काळामध्ये होणार असल्यामुळं आमची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीला तयार आहे. पक्षाचा जो आदेश येईल, आता निवडणुकीमध्ये युती होणार नाही होणार ह्या ज्या चर्चा आता प्रसारमाध्यमामधून तुम्हाला ऐकायला येतात, परंतु आमची महायुती ही एकदम घट्ट आहे. आणि सन्माननीय माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्रजी फडणवीस हे जे आदेश देतील, हा आदेश सन्माननीय खोतकर साहेब आम्हाला देतील. त्या हिशोबाने आम्ही सध्या तर महायुतीच्या हिशोबाने निवडणुकीची तयारी करत आहोत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती तुमचे प्रतिस्पर्धी विरोधी पक्ष असलेले सुद्धा आता जोरदार कामाला लागले आहेत. प्रत्येकांना असं वाटतं की आपल्याच पक्षाचा महापौर व्हायला हवा, अशी सुद्धा जोरदार चर्चा आहे. दाव्या प्रतिदाव्यांमध्ये महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकेल? साहजिकच प्रसारमाध्यमांतून चर्चा होत आहे की महापौर कुणाचा. यापूर्वी शिवसेनेच्या ताब्यामध्ये महापालिका होती. काँग्रेसच्या पूर्वी सन्माननीय आमचे शिवसेनेचे भास्करराव आंबेकर हे महापौर झालेले होते आणि या महापालिकेच्या काळात नगर परिषद होती त्यावेळेस. या नगर परिषदेमध्ये अत्यंत चांगलं काम सन्माननीय खोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलं आणि आता महापालिका स्थापन झाली. खोतकर साहेबांच्याच प्रयत्नानं महापालिकेची स्थापना या जालना जिल्ह्यामध्ये, जालना शहरामध्ये झालेली आहे. आणि महापालिकेच्या निवडणुकीला शिवसेना म्हणून आम्ही एकदम चांगली तयारी केलेली आहे आणि जास्तीत जास्त सीट हे शिवसेनेचे निवडून येतील. महायुतीचा धर्म पाळून आम्ही सर्व महायुतीच्या नेत्यांनाही चर्चा करणार आहे. सन्माननीय खोतकर साहेब, दानवे साहेब, अरविंद अण्णा हे एकत्र बसतील आणि पुढील दिशा ही महापालिकेची ते ठरवतील. काही गटबाजी होऊन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे? नाही, सध्या तरी काही गटबाजी होण्याची शक्यता नाही. रस्सी खेच तर काही खोतकर साहेबांनी सांगितली, रस्सीच राहिली तर खेच कशाची होणार. म्हणून दावे प्रतिदावे आम्हाला वाटतं, मी जिल्हा प्रमुख या नात्याने मी सांगू शकतो की शिवसेनेचा महापौर व्हावा. भारतीय जनता पार्टीला वाटतं त्यांचा व्हावा, राष्ट्रवादीला वाटतं त्यांचा व्हावा. परंतु विधानसभा ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे आमदार इथं निवडून आलेले. त्या हिशोबानं जर महापालिका शिवसेनेच्या ताब्यात दिली तर नक्कीच या शहराचा झपाट्याने विकास होईल आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी मोठे प्रयत्न होतील. शेवटचा प्रश्न आहे. राज्यात पालकमंत्री अजूनही ठरलेले नाहीत. आता तुम्हाला काय वाटतं? कारण जिल्हा आता एकेकाळी 3 मंत्री या जिल्ह्याला होते, मात्र आज एकही माणूस या जिल्ह्याचा मंत्रिपदावरती नाही. हे बघा, 1995ला जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं होतं, त्यावेळेस 5ही आमदार हे महायुतीचे निवडून आले होते आणि आजही 5ही आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहे. त्यामध्ये 3 आमदार भारतीय जनता पार्टीचे, 2 आमदार आमचे शिवसेनेचे निवडून आलेले. आतापर्यंत लोणीकर साहेब स्वतः जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळालं नाही. या सरकारमध्ये जालना जिल्ह्याच्या मंत्रिपदाची संधी मुख्यमंत्री महोदयांनी जर दिली असती, साहजिकच जिल्ह्यातील पालकमंत्री झाला असता आणि जिल्ह्यातील पालकमंत्री जर असला तर विकास झपाट्याने होतो आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका पालकमंत्र्याच्या माध्यमातून केली जाते. परंतु मंत्रिपद हे जिल्ह्याला मिळालं नाही. पुढील अडीच वर्षामध्ये मंत्रिपद मिळणार आहे. म्हणून आता बाहेरचा पालकमंत्री आला ते आम्हाला स्वीकारावंच लागेल. अर्जुन खोतकर साहेब यांनी एका भाषणात असं म्हटलं होतं की नारायणराव यांच्यामध्ये संजय सावकारे आल्यामुळे त्यांचं नाव कटलेलं आहे आणि माझ्यामध्ये एक जण आला त्याच्यामुळे माझंही मंत्रिपदावरून नाव कटलं. हा एक जण नेमका कोण होता? त्यांनी त्यावेळेस सांगण्यात गुप्तता पाळली. तुम्हाला काही त्या संदर्भात माहिती आहे? नाही, हा संपूर्ण अधिकार सन्मान्य अर्जुन खोतकर साहेबांचा आहे. त्यामुळे त्यांना कोण आडवं आलं आणि त्यामुळे त्यांचं मंत्रिपद हुकलं असं नाही.
अर्जुनराव खोतकर साहेब हे एक प्रबळ असे सक्षम नेतृत्व आहे. या जिल्ह्याचं नव्हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, मराठवाड्याचं वैभव आहे. त्यामुळं साहजिक सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांना मंत्रिपदामध्ये त्यांना घेतील आणि मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा नक्कीच फायदा होईल. परंतु मुख्यमंत्री महोदयाने जो निर्णय घेतला तो निर्णय अर्जुनराव खोतकर साहेब यांनी स्वीकारलेला आहे आणि येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेला आहे की अर्जुनराव खोतकर कॅबिनेट मंत्री म्हणून येणाऱ्या 2.5 वर्षाचं जे मंत्रिमंडळ होणार आहे त्यामध्ये राहतील. कोण आडवं आलं, कारण खोतकर साहेबाला कोणी आडवं येऊ शकत नाही, कारण ते सक्षम असं नेतृत्व आहे. बरं, पुढच्या 2.5 वर्षात ते मंत्री होतील? 100% अर्जुन खोतकर साहेब पुढच्या 2.5 वर्षामध्ये या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून राहतील. तर नक्कीच हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रामनाथ हसने, टीव्ही9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.